नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुशीलाने इंदूचा अपमान केल्यामुळे इरिना थोडीशी नाराज असते आणि सुशीलाने सांगितल्याप्रमाणे इंदू जाऊन टेबलावरचे कप आणते आणि ठेवून चहा प्यायला बसते. तितक्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि इंदूला बघून तिच्याकडे बघून तिला ओरडून म्हणतात की कुचकट, काय कामधामं आहेत का तुला? बसली चहा प्यायला, चल उठ, आज काय सोडणार नाही तुला, चल लवकर जा, काम कर, भांडी घासायचे आहे, धुणं धुवायचं आहे आणि गोठा पण साफ कर. आणि ते सुशीलाला म्हणतात की सुशीला चहा दे आणि तिला विचारतात की सुशीले, पाहुण्यांना काही चहा, फरसाण, बिस्किट वगैरे दिलं की नाही? मग सुशीला म्हणते की दिलं ना, तुम्ही दिलेली ती इम्पॉर्टंट बिस्किटं दिली आणि त्यांनी खाल्लीसुद्धा, थोडीशी उरलेत, देऊ का तुम्हाला? आणि ती मोठ्या बाईंना चहा आणि बिस्किटं आणून देते. तेव्हा मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की सुशीला, त्या इंदूकडून सगळी कामं करून घे, सोडू नको तिला. मग सुशीला म्हणते की हो हो, नाही सोडत, बाहेरच जाऊन बसते. आता दुसरीकडे आपण पाहतो की इंदू भांडे घासत असते. तितक्यात तिथे आदू येतो आणि इंदूला विचारतो की अगं इंदू, तू काय करतेस? तर इंदू म्हणते की कामं. मग आदू इंदूला म्हणतो की अगं, त्या हनुम्यासोबत आपली मॅच आहे ना आज. मग इंदू म्हणते की मला आज नाही जमणार आहे, कारण मला खूप कामं आहेत आणि जर मी कामं अर्धवट सोडली तर मोठ्या बाई खूप रागवतील मला. मग आदू इंदूला म्हणतो की अगं, मेन आहेस तू आणि तू जर नाही आलीस तर कोण बॅटिंग करणार? मग इंदू आदूला म्हणते की गोपाळ. तेव्हा तो म्हणतो की तो काय एकटा करणार आहे का? मागच्या वेळेस त्या हनुम्याने गोपाळदादाला क्लिअर आउट केलं होतं. तरी इंदू म्हणते की नाही जमत रे मला. मग आदू म्हणतो की मग मी गोपाळदादाला काय सांगू, त्याने मला आणायला सांगितले तुला. यावेळेस इंदू म्हणते की त्याला सांग की नाही जमणार. मग आदू तिथून नाराज होऊन निघून जातो. आता दुसरीकडे आपण पाहतो की पप्या गोपाळला म्हणत असतो की अरे गोपाळ, ती कॉमेंट्री करून करून ना वैताग आला आहे मला, म्हणून जरा मला बॅट पाहिजे होती. तर गोपाळ पप्याला म्हणतो की तुला नीट चड्डी धरता येते का? बॅट धरायला पाहिजे म्हणे. तितक्यात तिथे आदू येतो. आदूला एकट्याला आलेलं बघून गोपाळ आदूला विचारतो की एकटाच आलास का आणि ती जंगली बेडूक कुठे आहे? तर आदू म्हणतो की सॉरी, इंदूला नाही जमणार. मग गोपाळ चिडून म्हणतो जमणार नाही म्हणजे? बिंडोक आहे का ती? तिला माहिती आहे का किती इम्पॉर्टंट मॅच आहे ती? मग आदू नाराज होऊन म्हणतो इंदूला माहीत आहे पण आईला नाही माहिती ना, आईने इंदूला कामाला लावले. मग गोपाळ म्हणतो कामाला लावलं नाही, झुपले म्हण. मग पप्या म्हणतो की काय म्हणतो गोपाळ, इंदू नाही तर आपण मॅच हारणारच आहोत ना, तर हरण्यापेक्षा मॅच कॅन्सल केलेलीच बरी. मग सगळेच म्हणतात की हो हो, मॅच कॅन्सलच करूया. मग आदू पण म्हणतो की हो, मला पण तेच वाटतं की मॅच कॅन्सल केली पाहिजे. मग इम्रानसुद्धा म्हणतो की हो हो, मॅच कॅन्सलच झाली पाहिजे, कारण इंदू नाही तर काहीच मजा येणार नाही, चला आपापल्या घरी जाऊया. गोपाळ सगळ्यांवरती चिडून म्हणतो काही येडे झालात का रे तुम्ही सगळेजण? मॅच खेळायची आणि खेळायचीच आणि जिंकायचीसुद्धा. आणि पप्या, तू जर जास्त बोललास ना तर तुझ्या तोंडात गोळा कोंबे ना, तोंड झाकून बस शांत. मग आदू म्हणतो की अरे, त्या हनुम्यासमोर तुझ्याशिवाय कोणीच टिकणार नाही आणि टिकणारा जोडीदार पाहिजे ना दुसऱ्या बाजूला. मग पप्या म्हणतो की त्यापेक्षा तू जा ना इंदूला बोलवायला. गोपाळ तर गोपाळ म्हणतो की मी कोणाला बोलवायला जात नाही आणि जे माझ्याशी नीट बोलत नाही त्यांना तर मी बोलतसुद्धा नाही. मग आदू नाराज होऊन विचारतो अरे मग मॅच? तर गोपाळ आदूला म्हणतो की आली नाही आली, आपल्याला काही फरक पडत नाही आणि तिच्या नाकावर टिचून मॅच जिंकून दाखवायची, कळलं? आता इकडे आपण पाहतो की मोठ्या बाई इरिनाला म्हणत असतात की इरिना, मी तुझ्यासाठी आहे ना सुरळीच्या वड्या बनवणार आहे, गोल गोल राऊंड राऊंड. इरिना मोठ्या बाईंकडे बघत म्हणते बिग बाई, कॅन यू गिव मी वन फेवर? तुम्ही माझी एक मदत कराल का? मोठ्या बाई म्हणतात की हो करेल ना, बोला. मग इरिना मोठ्या बाईंना म्हणते की तुम्ही माझ्या फिल्मची हिरोईन बनाल? हे ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात. त्यांना काय बोलायचं काही कळतच नाही. त्या एकदम आनंदाने उठून उभा राहतात आणि म्हणतात की मी काय करायचं नक्की? मग इरिना मोठ्या बाईंना म्हणते की चला आपण बाहेर जाऊया, मी सांगते. मग इरिना मोठ्या बाईंना इंदू जिथे भांडे घासते तिथे घेऊन येते. मोठ्या बाई इंदूकडे बघून म्हणतात इंदू, भांड्यांचा आवाज करू नको, आम्ही बाहेर आता इथे शूट करतोय. मोठ्या बाई इरिनाला म्हणतात की मला कोळी डान्स येतो, मी कोळी डान्स करू शकते, करू का कोळी डान्स? मग इरिना मोठ्या बाईंना म्हणते की नो नो बिग बाई, डान्स नाही पाहिजे, भांडी पाहिजे. हे ऐकून मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की भांडी? तर इरिना म्हणते की भांडी वॉश करायची आहेत. मग मोठ्या बाई इरिनाला म्हणतात की नाही मी नाही ना
करू शकत, कारण मी बिग बाई आहे ना, बिग बाई भांडी वॉश नाही करत. मग इरिना म्हणते की ओके ओके ठीक आहे असं म्हणून ती भांडी घासत असलेल्या इंदूला शूट करायला लागते. आणि इंदूला म्हणते की इंदू तू भांडी घास, तू माझी हिरोईन आहे. इंदू आनंदाने म्हणते की हां, आणि ती खाली बघून भांडी घासायला लागते. मग हे बघून मोठ्या बाई इंदूकडे जातात आणि म्हणतात की इंदू उठ, मला काय तुला हिरोईन झालेलं बघायचं नाही, उठ इथून आधी. मग मोठ्या बाई इंदूला तिथून उठून स्वतःच भांडी घासायला बसतात. इरिना खुश होऊन म्हणते की दॅट्स द स्पिरिट बिग बाई, तुम्हीच माझ्या हिरोईन आहात आता. आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की बिग बाई असे लूक नका ना देऊ, एकदम नॅचरल लूक द्या. तर मग मोठ्या बाईंचं इरिना शूट करत असते. मोठ्या बाई इरिनाला म्हणतात की इरिना शूट करतेस ना तू? मग इरिना म्हणते की येस बिग बाई, तुम्हाला बघायचं आहे का? तर मोठ्या बाई म्हणतात की हो मग बघायचं आहे. मग इरिना मोठ्या बाईंना तिने जे शूट केलेलं असतं ते दाखवायला लागते. मोठ्या बाई स्वतःला बघून म्हणतात की काय दिसते आम्ही? मग इरिना म्हणते की हो हो करा, खूप छान काम करा. इंदू हे सगळं बघून खूप मज्जा घेत असते आणि तिला खूप आनंद होत असतो आणि ती हसत असते. आता इंदू अचानक थोडीशी नाराज होऊन बघायला लागते. इरिना इंदूकडे बघते आणि तिला खुणावूनच विचारते की काय झालं? मग इंदू सांगते की मी जाऊ का? इरिना तिला मानेने जा म्हणून सांगते. इंदू आनंदाने तिथून निघून जाते. आता दुसरीकडे मोठ्या बाई मंदिरात येतात आणि मंदिरातसुद्धा साफसफाई करायला लागतात. मोठ्या बाई सगळं करून खूप थकून जातात आणि एका ठिकाणी उभे राहतात. त्यांना बघून इरिना म्हणते की बिग बाई काय झालं तुमचं काम? तुम्ही हिरोईन आहात ना, चला करा पटपट करा. आणि ती मोठ्या बाईंना अजून काम करायला सांगते. हिरोईन म्हटल्यावर मोठ्या बाई आनंदाने अजून काम करायला लागतात. तर इरिना मोठ्या बाईंना शूट करण्यासाठी म्हणून पाणीसुद्धा भरायला लावते. मोठ्या बाई खूपच थकून गेलेल्या असतात आणि त्या थांबत म्हणतात की थकले मी, गरगरायला लागले मला. इरिना म्हणते की बिग बाई कम ऑन. मग मोठ्या बाई म्हणतात की नाही गं, नाही होत आता. तर इरिना म्हणते ओके मग शूट कॅन्सल. मग शूट कॅन्सल म्हटल्यावर मोठ्या बाई घाबरून म्हणतात की नाही करते मी. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला आणि सुशीला दोघीजणी कपडे धुत असतात. मोठ्या बाई तिथे घाईघाईत येतात आणि शकुंतलाला उठायला सांगतात आणि म्हणतात की उठ इथून, कॅमेरा बघतोय ना, उठ लवकर. सुशीला आणि शकुंतला आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. शकुंतला म्हणते की काय झालं मोठ्या बाई? मोठ्या बाई म्हणतात की उठ इथून, सगळी कामं मीच करणार आहे. सुशीला म्हणते की अहो काय झालं आहे, सकाळी पण एवढी भांडी घासले तुम्ही आणि आत्तासुद्धा कपडे धुवायला लागलाय. मोठ्या बाई म्हणतात की नाही मीच धुणार. आणि शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की ऐका, मी तुम्हाला कपडे धुवू लागते, तुम्हाला नाही झेपणार एवढं, कारण की सवय नाही आहे ना तुम्हाला इतकं. मग मोठ्या बाई म्हणतात की नाही असं नाही जमणार, मलाच करावं लागणार सगळं. मग सुशीला म्हणते की नाही तसं नाही म्हणत आम्ही ना सगळे कपडे धुतो आणि तुम्ही फक्त ते सुकत टाका. तर मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात अगं तसं नाही जमत, ते हिरोईनला सगळं करावं लागतं ना. सुशीला आनंदाने विचारते की अगं बाई तुम्ही हिरोईन आहात? आणि सुशीलासुद्धा आनंदाने मोठ्या बाईंच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणते की मी साबण लावून देते हां. मोठ्या बाई रागाने सुशीलाला तिथून उठायला सांगतात की चल उठ इथून. मग इरिना मोठ्या बाईंना म्हणते की व्हॉट द शॉट बिग बाई. शकुंतला आणि सुशीला खूप टेन्शनमध्ये आलेले असतात मोठ्या बाईंना असं बघून. आता यानंतर मोठ्या बाई घरामध्ये सुद्धा येऊन साफसफाई करायला लागतात. साफसफाई करून झाल्यावर मोठ्या बाई गोट्यामध्ये येतात आणि रागाने सुशीलाला म्हणतात की काय सांगितलं होतं तुम्हाला, अजून शेण इथेच आहे? तर सुशीला म्हणते की त्यासाठीच तर इंदीला इथे घेऊन आले. आणि सुशीला इंदूला म्हणते की जा इंदे चल शेण काढते. तितक्यात इरिना इंदूला थांबवत म्हणते की थांब इंदू. आणि ती मोठ्या बाईंकडे बघत म्हणते की बिग बाई तुम्ही काढा शेण, खूप खतरनाक शॉट येईल. मग मोठ्या बाई आनंदाने बघायला लागतात आणि त्या शेण काढायला तयार होतात. मोठ्या बाईंना शेण काढताना बघून सुशीला म्हणते की मोठ्या बाई तुम्ही का काढताय शेण, मी काढते थांबा. मोठ्या बाई सुशीलाला ओरडून म्हणतात की तू हो बाजूला, तू कुठे मध्ये येतेस, बाजूला हो, चल लवकर. तर इरिना मोठ्या बाईंना म्हणते की कम ऑन मोठ्या बाई, यू कॅन डू इट. इरिना मोठ्या बाईंना शेणसुद्धा उचलायला होते. मोठ्या बाईंना खूप घाण वाटत असते तरीही त्या शेण उचलतात. आता दुसरीकडे आपण पाहतो की खूप कामं केल्यामुळे मोठ्या बाईंचे पाय खूप दुखत असतात आणि सुशीला त्यांचे पाय चेपून देत असते. मोठ्या बाई पाय दुखत असल्यामुळे खूप ओरडत असतात.
सुशीला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई तुम्ही तरी एवढी कामं कशाला करायची. तर मोठ्या बाई म्हणतात हिरोईन आहे ना मी हिरोईन, आणि एवढं तर करायलाच लागतं हिरोईनला. मोठ्या बाई सांगायला लागतात की सगळी कामं केली, मंदिर झाडलं, धुतलं, शेण काढलं, भांडे घासले, कपडे धुतले, आणि म्हणतात बरं झालं आता या फिल्ममध्ये मी दिसणार आणि आता गावातल्या लोकांना कळणार. आता झरझर माझा मान वाढणार. दिग्रजकरांची थोरली सून आमच्या घरात कुणीच नाही दिसलं फिल्ममध्ये, पण मी दिसणार. आता सगळ्यांना माझा अभिमान वाटणार. सगळे माझ्या मागे मागे फिरतील पण मी सगळ्यांपुढे अशी तारातारा निघून जाईल, पण कोणाकडे बघणार नाही. मला काही कळतच नाही आहे दिग्रजकरांची थोरली सून पहिल्यांदा फिल्ममध्ये दिसणार आहे. त्या खूप खुश होऊन स्वप्न बघत असतात. मोठ्या बाई खूप थकलेल्या असतात आणि म्हणतात की हिरोईनचे जीवन खूप कठीण आहे बाई, आणि त्या तिथे बसल्या बसल्या झोपतात. सुशीला त्यांच्याकडे बघून त्यांना आवाज देते मोठ्या बाई मोठ्या बाई, पण मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत. सुशीला आश्चर्याने म्हणते की काय झालं यांना, वेडबीड लागले की काय. आणि आजचा भाग